ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग सुमित तू परवा चाललायस? परवा काय परवा काय आहे? तेरवा आहे ना, राघवचा बर्थडे आहे तेरवा. आणि हा चाललाय? एखादा माणूस व्हॉलंटिअरिंगसाठी हो म्हटला आणि अचानक त्याचं कॅन्सल झालं तर मग सगळंच संपलं ना रे. आणि ऐन टायमाला कोणी माघार घेतली ना तर मला खूप राग येतो. लोकांच्या जोड्या इतक्या परफेक्ट जमवते आणि त्या विनयने हिच्याशी लग्न मोडलं. काय लोकांची एक एक डोकी असतात ना, खरंच मूर्ख माणसं असतात. सॉरी, मी पटकन बोलून गेलो. काकू काय झालं ग? हे काय भाडं या महिन्याचं? अगं काय हे? लगेच पैसे काढायची गरज होती का? पैसे जरा राहू द्यायचे ना अकाउंट मध्ये. आरामात दिलेस तरी चाललं असतं का? भाडं उशिरा दिलं म्हणून आम्ही तुझी पोलिसात कंप्लेंट करणार होतो, जे लगेच आता मला पैसे देतेस तू? अजूनही परक समजतेस तू. नाही काकू तसं नाहीये श्रीकांत. तू काय करतोयस? तू बरेच दिवस घरी आहेस, तो तुझा पगार कमी आला असेल. शिवाय तुला आमच्या भाडेकरूंनी खूप त्रास दिलाय, तुझं नुकसानही झालंय. तू एक काम कर, हे अर्धे पैसे ठेव, बाकीचे राहू दे प्लीज. अहो पण बरोबर आहे. घे घे नाही काकू अहो घे. नाही वगैरे राहू दे, हे अर्धा भाडं घे. आता मग सगळं परत देईन तुला. नको नको नको, मी अर्ध ठेवते माझ्याकडे. बरोबर. चला चला, भूक लागली असेल ना खूप, आवरून घ्या. मी काहीतरी खायला करते पटकन. हा ठीक आहे, चला सावकाश सावकाश. हो हो. हे काय मशरूमची भाजी? यार मला मशरूम्स आवडत नाहीत यार, माहितीये ना तुम्हाला. काय विनय, माझ्याकडे काय बघतोयस? जेवण याने ऑर्डर केले. ठीक आहे, आलिया भोगासी करतो सण. भात खातो फक्त भात. विन्या काय यार, अरे भातात पण मशरूम्सच आहेत. मशरूम्स असले की हॉटेलवाला जेवण फुकट देतो म्हणून सगळ्यात मशरूम्स घालून मागवलेत का? विन्या मला मशरूम्स आवडतात म्हणून मागवले. ज्यांना आवडत नसतील त्यांनी बाजूला काढून ठेवावेत. विन्या तसंही जेवणात बाकी दुसरं काहीही नाहीये. मशरूम्स जर काढले तर जेवणात काही उरणार नाही. विन्या अरे मशरूम्स मध्ये लक्ष देण्यापेक्षा माझ्या बर्थडे पार्टीकडे लक्ष दे. विन्या एक काम कर, तू इंचार्ज राहा. असे आता घरीच असतोस. पार्टी एकदम एकदम भन्नाट झाली पाहिजे, लाईफ टाइम मेमरीत राहिली पाहिजे. असा असा जल्लोष करूया ना की जसा काय शेवटचाच बर्थडे तुमच्या सोबत. एक काम कर विन्या, जेवण झालं की जाऊन मिसेस मोरेंना आणि आकांक्षाला सुद्धा इन्व्हाइट कर. मला माझ्या बर्थडे पार्टीला माझ्या जवळची सगळी माणसं हवी आहेत. माझ्या जवळची सगळी माणसं हवी आहेत विन्या.
इच्छा असूनही काही लोकांना पार्टीला येणं शक्य नाहीये, हे समजून घे विन्या. विन्या, तू प्लॅनिंग कर. मी आज जाऊन जेवतो. काय ना की माझ्या बर्थडे पार्टीला जे प्रेझेंट नसतील त्यांच्यासोबत जेवण्याची इच्छा नाहीये मला. त्या राघव थांबणार आहे, जरा समजाव ना विनयाला. मला कधी नव्हे तेवढं मिळतंय महत्व. मी का बोलू उगाच? मला जीव दे, कृपा करू. राघव विन्या, मी कोणाचंच ऐकणार नाहीये. प्लीज ऐक ना यार, प्लीज राघव, अरे बोल तरी. काय करू यार मी तरी. छान आहे मशरूमची भाजी, टेस्ट करून बघ. नाही नको. एक, दोन, तीन, चार. हॅलो, हाय. ही स्पेशल कॉफी तुझ्यासाठी, प्लीज. कॉफी या वेळेला? मॅडम, कॉफीसाठी वेळ नाही, मूड लागतो. आणि आता माझा कॉफी प्यायचा मूड आहे. आता कॉफी प्यायचा मूड? अजब आहे. ऍक्च्युली मला अमेरिकेत जेवण झाल्यावर कॉफी प्यायची सवय होती. सो इथे आता सेटल झाल्यावर त्या सगळ्या जुन्या सवयी बाहेर निघतायत. त्यामुळे यात हसण्यासारखं काय आहे? अरे तुझ्या सवयी मला पहिल्या दिवसापासूनच कळल्यात. म्हणजे तुला माहितीये का श्रीकांत, स्वच्छतेला पण कॉम्प्लेक्स येईल ना एवढा तू स्ट्रिक्ट आहेस हा स्वच्छते बाबतीत. म्हणजे सतत कोणती ना कोणती तरी गोष्ट नीट करून ठेवणं. अरे एखाद्याला बघताना कळणारही नाही की ती गोष्ट तशी नाहीये आणि तू नीट केल्यानंतरच कळतं की ती चुकीची ठेवली होती. मला खात्री आहे की काही दिवसानंतर ना तू असं घरात शिरल्या शिरल्या तुझ्या भीतीने सगळ्या वस्तू आहेत ना आपोआप आपल्या जागेवरती जाऊन बसतील. सॉरी. स्वच्छता आणि टापटीपणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. पी कॉफी, नाहीतर ती तुझ्या पोटात ऑटोमॅटिकच जाईल. कारण तिलाही माहितीये की स्वच्छता आणि कॉफीचा अपमान झालेला मिस्टर श्रीकांत मोरेंना अजिबात चालत नाही. ओके. छान झाली रे कॉफी. थँक्यू सो मच. बाय द वे, तू चक्क खेचतेस माझी आज. हा नाही, पण असं छान मनमोकळं हसणारी आकांक्षा तू इतके दिवस कुठे लपून ठेवली होतीस? अरे असं काही नाही, आज बऱ्याच दिवसानंतर ऑफिसला गेले ना म्हणून मला एकदम छान वाटतंय. गुड. असं छान हसत राहा. तू हसताना ना आणखी सुंदर दिसतेस. अरे हा, मी विसरलोच. तुला आज मी ऑफिसला पिकअप अँड ड्रॉप करायला आलो होतो ना, म्हणून तू छान दिसतेस. आणि प्लीज त्याकरता मला थँक्यू वगैरे म्हणू नकोस आता. थँक्यू. थँक्यू म्हणू नको असं म्हटलं मी आता. अरे पण श्रीकांत खरंच मनापासून थँक्यू. तू आलास मला सोडायला घ्यायला. थँक्स अ लॉट यार. नाही, पण तुझं थँक्यू नकोय मला. तुला मी जी काही मदत करतोय त्याची तुला आता परतफेड करावी लागणार आहे. नाही नाही, तुला फार काय करावं लागणार नाहीये. तुला आता इथे रात्रभर माझ्यासोबत गप्पा माराव्या लागणार आहेत. ओके. आणि गेले बरेच दिवस मी अशा सुंदर मैत्रिणीसोबत छान गप्पा मारल्याचं मला आठवत नाहीच आहे. आणि तुझ्यासोबत रात्रभर जागा राहायला आवडेल मला. थांब 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 थांब, वेट, मी बघतो. हॅलो. ही वेळ आहे बेल वाजवायची. तुमच्यात लोकांच्या घरी वेळ द्यायचं बंधन नसतं का? सॉरी, ते म्हणजे ऍक्च्युली काकूंना भेटायचं होतं. आई, नाही त्यांना कशाला ओरड. एक सेकंड. काही निरोप द्यायचा आहे का? मी देऊ का? काय रे अरे विनया, ये ना आत ये. दारात घेऊ बाई. हॅलो हॅलो काकू. बोल ना. ऍक्च्युली मी हे सांगायला आलो होतो की आता राघवचा बर्थडे आहे, तर आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहोत.
तर तुम्हाला आणि मॅडमना पार्टीसाठी पार्टी? तुम्ही परत पार्टी केली ना तुम्हाला मी घराबाहेर काढे ना. नाही नाही, घरी नाहीच आहे. घरी नाहीच पार्टी नाहीच ठेवली आहे घरी. कॅफेवर आम्ही भेटणार आहोत, तर तुम्ही आणि मॅडम नक्की या. आम्ही नक्की येऊ. थँक्यू. तू तू पण ये. आम्ही तिघही येऊ. ओके. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी रात्री डिस्टर्ब. अरे ठीक आहे ना, त्यात काय एवढं. मस्त है तू बल्ला बल्ला हनाए बल्ला बड़ी ही सख्त है तू अभी. सॉरी. अरे सौम्या बरोबर जायचं माझं आधीच ठरलंय. मी मुद्दामून नाही करत आहे. पार्टीला येत नाही म्हणतो. राघव, अरे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता यार. वा, म्हणून तू माझी बर्थडे पार्टी ऑप्शनला टाकली. ग्रेट. अरे बाबा तसं नाहीये. तू जरा ऐकणार आहेस का माझं? सौम्या बरोबर जायचं माझं अगोदरच ठरलं होतं. तुलाही माहितीये यार. तेच तर मला कळत नाही ना सुम्या. तेच कळत नाहीये. तू सौम्यासोबत प्लॅन केलंच कसं? सुम्या, तू माझा बर्थडे कसं काय विसरू शकतोस? अरे बरं चल, बर्थडे विसरलास, तुला माफ केलं. पण आता तर बर्थडे पार्टीला सुद्धा तू प्रेझेंट यायला नाही म्हणतोयस. सॉरी, मला हे पटतच नाहीये. अरे तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार. काय समजून घे, काय समजून घे? सुम्या, या बाबतीत मी तुला अजिबात समजून घेऊ शकत नाहीये. अरे माझ्या बर्थडे पार्टीला तू प्रेझेंट असावंस एवढी जर माझी अपेक्षा तुला चुकीची वाटत असेल तर मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तसं काही नाहीये. काही नाही. ओके, तुझी अपेक्षा चुकीची नाही. अरे पण राजा, माझीही चूक नाहीये ना. परिस्थिती चुकीची आहे. तू माझं ऐकून मला ऐकायचं अरे, नाही. ऐकून तरी घे यार. प्लीज ऐकून घे ना. सुमित यार, खूप मोठा लोचा झालाय. नाही तर काय यार, ऐकतच नाही यार राघव. समजव ना त्याला तू. मला तर समजवता येणारच नाही. तूच समजाव आता. अरे तेच तर करतोय ना मी. बघत नाहीयेस का तू? तो ऐकायलाच तयार नाहीये. भलत्याच मॅटर मध्ये अडकलो यार. हो ना यार, मी पण. एक मिनिट, तू कशाबद्दल बोलतोयस नक्की? माझ्या मॅटरशी तुझा काय संबंध आहे? मी तुझ्याविषयी नाही, श्रीकांत बद्दल बोलतोय. त्यांनी काय केलं आता? त्याने ना मिस केलंय. काय म्हणजे मी काकू आणि आकांक्षा मॅडमना राघवच्या बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करायला गेलो होतो. तर तेव्हा नेमकं तोही तिथे होता, म्हणून मला त्यालाही इन्व्हाइट करावं लागलं. एवढंच ना? ठीक आहे ना यार, तो आला, असा काय फरक पडणार आहे? पण हा जो माणूस आहे ना आत, तो माझ्याशी बोलत नाहीये याचा मला फरक पडतो. हे सांग त्याला. फरक पडतोय ना? पडतोय ना? मग का जातोय सौम्या बरोबर? नको जाऊ ना. हे बघ, मी जर राघवच्या जागी असतो ना तर मी पण असाच वागलो असतो. आणि मुळात राघवच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही असे प्लॅन ठरवूच कसं शकतोस? हे सगळं राघवचं मला बोलून झालंय. आता तू काहीतरी वेगळं बोल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी. कुठेही उडी मारली तरी मरण ठरलेलंच आहे. तू सांग यार, आता काय करू? मला असं वाटतंय की तू सौम्याला सरळ सगळं खरं सांगून टाक. म्हणजे सॉरी सौम्या,
पण राघवचा बर्थडे आहे त्यामुळे मला तुझ्याबरोबर नाही येता येणार. सिम्पल. या मोमेंटला तिला हे सांगितल्यानंतर ती किती चिडेल याचा विचार कर. आता या मोमेंटला तुला तिचं चिडणं परवडणार आहे का राघवचं? हे बघ, सौम्या आपली प्रेमळ, एकदा चिडेल, काही दिवस बोलणार पण नाही, पण तू प्रेमाने सरप्राईज दिलंस की सगळं विसरून जाईल ना. पण राघवचं तसं नाही ना, तुला त्याच्याबरोबर राहावं लागतं आणि अशा गोष्टी तो सहजासहजी विसरत नाही. माहितीये तुला, तो तुझ्यावर रोज राग काढणार, रोज मशरूमची भाजी खावी लागेल. नाही आपण सतत त्याच्यावर चिडत असतो, मग अशी ऑपॉर्च्युनिटी तो का सोडेल? विचार कर. मे बी बरोबर आहे तुझं. रोज मशरूम नाही खाऊ शकत यार मी. बघ, ठरव, शेवटी डिसिजन तुझा आहे. हा ऑफकोर्स. सुम्या, मी दरवाजा उघडणार नाहीये. मी विनय. ठीक आहे थांब जरा. तो उभा आहे, मी. चल चल आत ये. हॅलो सौम्या, ऐक ना, उद्या ती आली. मी निघतोय. तुला सगळं नीट लक्षात आहे ना? हो हो हो, म्हणजे तू असं केसांवर हात फिरवलास की मी तुझे सर म्हणून तुला फोन करायचा. परफेक्ट. चल चल चल, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. सॉरी, मला यायला जरा उशीर झाला ना. अरे सॉरी काय, ऍक्च्युली तुला भेटायला मी एक्साइटेड असते, त्यामुळे ऑप लवकर येते. थँक्स एवढ्या सकाळी भेटायला आल्याबद्दल. अरे थँक्स काय, तुला भेटायला मी नेहमीच तयार असते. आणि हो, आपल्याला फार वेळ बोलता येणार नाहीये, मला निघावं लागेल. का काही प्रॉब्लेम झालाय का? अरे नाही, प्रॉब्लेम असं काही नाहीये. सगळेजण आज संध्याकाळीच निघतायत, सो मला त्यांना सामान नेऊन द्यायचंय, पॅकिंग करायचंय आणि नंतर मला वेळ नाही मिळणार. पण आपण सगळे तर उद्या सकाळी निघणार आहोत ना? सगळे नाही, फक्त तू आणि मी. तू आणि मी पहाटे पहाटे निघणार आहोत. सकाळची मस्त फ्रेश हवा, तू आणि मी, तिथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नसणार. मला ना आत्ताच तो माहोल फील होतो. काय मजा येईल ना उद्या, हो ना? हो ना. जे फ्रेश मॉर्निंग, पहाटे पहाटे मस्त हवा, तू आणि मी. सो एक्साइटेड. सुमित, तू तुझं सामान या पिशव्यांमध्ये घेणार आहेस? नाही, अरे वेडास का? ऐक, मी माझं सामान सुद्धा तुझ्याकडेच देणार, त्याच्यामुळे चांगली ट्रॅव्हलिंग बॅग कॅरी कर. येस ऑफकोर्स. अगं, हे माझं सामान नाहीये ऍक्च्युली. हे बघ, तिथल्या आदिवासींकरता काही खेळणी आणि हे काही कपडे मी जमा केले. म्हणजे यातल्या सगळ्या गोष्टी माझ्या नाही आहेत, काही माझ्याकडे होते आणि काही इतरांनी दिलेले. सुपर, खूपच गोष्टी जमा केल्या असतील. ठीक आहे, मग मी निघते आणि एक काम करते, हे सगळं सामान पुढे पाठवून दे. हा, दे ना, दे.
आणि काय झालं, तू वर का बघतोयस? अगं वर कुठे बघतोय मी? खोलीत काही राहिलं नाही ना हे आठवत होतो. अरे राहिलं तर राहू देत ना, तू एवढं का टेन्शन घेतोय? कोण मी? हा म्हणजे टेन्शन आलंय खरं. पहिल्यांदा येतोय ना तुझ्या बरोबर व्हॉलेंटिअरिंगला. सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्यामुळे तुझ्या ग्रुप समोर तुझं नाव खराब व्हायला नको. त्याचं थोडं टेन्शन आलंय खरं. हाऊ स्वीट. हल्ली तू माझी खूप काळजी करायला लागलास ना. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. यावेळेस व्हॉलेंटिअरिंग खूप मेमोरेबल ठरणार आहे बघ. बरं मी निघू आता. फोन वाजला. फोन आलाय ऑफिस मधनं आलाय, बॉसचा फोन. एक मिनिट ना प्लीज प्लीज प्लीज. हॅलो. हा सर. सॉरी अरे, म्हणजे अचानक जरा फोन हँग झाला. कधी? उद्या बेंगलोरला? मी फार उशीर तर नाही ना केला? नो सर, इट्स नॉट पॉसिबल फॉर मी. तुम्ही असं कसं मला न विचारता काही प्लॅन करू शकता? म्हणजे आपल्या प्लॅनिंगमुळे माझ्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही ना झालाय? आय नो सर, पण माझे ऑलरेडी काही प्लॅन्स ठरले उद्यासाठी. नवीन मोबाईल घेऊ का? नाही सर, मला माहिती आहे की खूप इम्पॉर्टंट कॉन्फरन्स आहे, पण मला नाही जमणार सर. नाही नको. नोकरी मिळाली की घेईन. सध्या पैसे नाहीयेत. नाही सर. हो सर, बरोबर आहे, पण मी काय करू सर? आय नो ही कॉन्फरन्स खूप महत्वाची आहे. म्हणजे माझा जॉबही जाऊ शकतो. पण ऐका ना सर. हॅलो. ठीक आहे सर, मी रेडी आहे. काय झालं? अगं आमच्या कंपनीनी बेंगलोरला एक कॉन्फरन्स प्लॅन केली आहे ऐन वेळेला, आणि ज्याच्याकरता मला जावं लागणार आहे. त्यामुळे मी उद्या तुझ्याबरोबर व्हॉलेंटिअरिंगला येऊ शकत नाही.